अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांचे पडघम आता वाजू लागलेत. एकीकडे सत्ताधारी भाजपा प्रणित एनडीएनं जोरदार तयारी सुरू केली असताना दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीतही पंतप्रधानपदाचा चेहरा आणि जागावाटप याविषयी वाटाघाटींनी जोर पकडलाय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जागावाटप नेमकं कसं असेल याविषयी चर्चेला सुरुवात झालीय. या संदर्भात आघाडीच्या बैठकीत चर्चा होत असून यात नेमकं काय ठरतंय याबाबत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत भाष्य केलंय. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासह विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. पत्रकारांनी महाविकास आघाडीमधील जागा वाटप आणि काँग्रेसकडून अधिक जागांची करण्यात आलेली मागणी याबाबत विचारणा केली. यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं. आमचं जागा वाटप सुरळीत होईल. राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित झाली आहे. माझी खरगेची आणि राहुलजींची बोलणी झाली आहे. इकडे ज्या बातम्या येतात त्यावर लक्ष देऊ नका, कारण तसा कोणताही निरोप मला श्रेष्ठींकडून आलेला नाहीये. माझ्याकडून मी आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही. त्यामुळे काँग्रेसचे प्रमुख नेते जोपर्यंत बोलत नाहीत तोपर्यंत आमच्यावर कोणीही भाष्य करणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या सहभागाविषयी उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली. आमची वंचितबरोबरही बोलणी चालू आहे. 1-2 दिवसात एकत्र बैठक होईल. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित अशी आघाडी करण्याचा आमचा प्रयत्न असेल. राष्ट्रवादीबरोबरचा आमचा प्रश्न जवळपास सुटलेला आहे. देश वाचला पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. लोकसभेचे पडघम आता वाजायला लागलेत. कदाचित निवडणुका 30 एप्रिलच्या आत घेत होतील, कारण त्यांना कुणीतरी सांगितलं की त्याआधी निवडणुका झाल्या तर त्यांना फायदा होईल, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी यावेळी मोदी सरकारला लगावलाय. साहजिकच आहे की लोकसभेचे पडघम आता जवळपास वाजायला लागलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका 30 एप्रिलच्या आत करतील, कारण त्यांना कोणीतरी सांगितलंय की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल, 30 एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यांना सांगितलं, असं माझ्या कानावर आलं, मला माहित नाही. पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहे, झालेली आहे. जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः, माझ्यासोबत संजय पण होते, खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत. दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल. इकडे ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका, कारण तसं कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आलेला नाही. मला त्याच्याबद्दल माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख अध्यक्ष आहेत, त्यांचे प्रमुख नेते आहेत, ते जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत मी याच्यावरती किंवा माझ्याकडनं कोणी याच्यावरती भाष्य करणार नाही. वंचित बरोबर सुद्धा आमची बोलणी सुरू आहे आणि मला वाटतं 1-2 दिवसामध्ये संजय, तुम्ही आणि शिवसेनेचे 1-2 नेते, वंचितचे नेते, आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न. वेगळा फॉर्म्युला म्हणतात 12-12-12 नाही, असा कुठे माझ्याकडे फॉर्म्युला आलेला नाही. त्याच्यामुळे जे काय आहे ते प्रत्यक्ष भेटून मी आणि ते बोलत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती बोलणं योग्य आहे. एनसीपी बरोबरचा जवळपास प्रश्न आमचा सुटलेला आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की सगळ्यांच्या डोळ्यासमोर ह्या देशाची एक चिंता आहे. देश वाचला पाहिजे, लोकशाही वाचवली पाहिजे आणि तिच्यासाठी सगळेजण एकत्र आलेत. मला वाटतं याच्यामध्ये कोणी कितीही काही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही.